मम्मीनं ताकद लावली असं त्याच्यामध्ये. जस्ट 12 पाऊन घरी आलो. मम्मीच्या त्यांच्या पापड्या चाललंय उडून. मम्मी पहिली इकडून मळून देते, ऐक देते, आई परत इकडून त्याच्यावरती हात टाकते आणि फायनली त्याच्या पापड्या. आता इथं चालू याच वाला खिशी घ्यायची का. तुम्ही ना हाताने जो खेळ केला मम्मी याचा वाला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 11 आणि मी जस्ट पर्ण वावरातून आलो. आपल्या इथं बसले, तिने जस्ट कांदे चिरून ठेवले. आणि हा आज आम्हाला करायच्या फायनली लागलीच्या पापड्या. कालपर्यंत तुम्ही पाहिलं होतं मम्मीचे टपामध्ये, काल टपामध्ये घालेल्या होत्या त्या. फायनली काल उपासल्या होत्या, सकाळी दळून दिल्या मम्मी. आता जस्ट ते करून राहिली, काय पाणी भरून राहिली. मी मोटर चालू करायला गेलो होतो, चालू करून आलोय. आय होप आज लाईट आपल्याला म्हणजे लाईटमुळे आज आपली जिरणार नाही, थोडक्यात घरचे मारावा लागणार नाही. आपण करू जेवण, भेटू थोड्या टायमानं आपल्याला. आणि दळायला देईल आपण, ते आल्यानंतरच आपण भेटू थोड्या टायमानं. आता बहुतेक वावरात अजून मला एखादं चक्कर मारावं लागल, कारण की बारे पाहावं लागायचं. आता वाजले 11. नागेच्या पापड्या आले मम्मी, ते कोरडू राहिले. आई ना घरामध्ये ते नीट करू राहिले तेव्हा तिला ते चालू राहिली. मम्मी ते इथं शिजत टाकणार आहे, आपण जाणार आहे बारे पाहिला. आपले बारे आपल्याला काही चुकणार नाहीये. मम्मीचे द्यायचे कामं चालू आहे म्हणतात, ते काही जाणार नाहीये. आज दिवसभर बारे मलाच पाहिजे असं मला वाटू राहिलं. स्ट्रॉंग लीड. फायनली वावरामध्ये मी आलो होतो. मोजून 4 साऱ्यांवर पाणी लावून द्यायचंय, परत घरी जायचं. इकडं मी आलो होतो कारण तिथं पाहावं लागत ना पारून इकडं कुठं मागं फुटलं का नाही. एक तर मी काल मम्मीला पाठवलं होतं ना हरळीचे डोके काढायला, तिनं ती हरळीचे डोके काढले होते. पण मग इथून इकडे ना वल्लं होतं, इथून इकडं, त्याच्यामुळे ते राहून जायला नाही. ते हरळी मग असीन होतं का पाणी पुढं ढळत नाही. आणि आज तुम्ही जर इथं ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका, असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता मोजून 1 2 3 4 साऱ्यांना पाणी लावलं होतं. 4 साऱ्या झाले, पुढचे 4 साऱ्यांना लावून देऊ इथं वरती आणि डायरेक्ट घरी जाऊ. आता येत जाता हेच काम आहे. मम्मीचे त्यांचे पापड्या चालू आहे, ते थोडं तुम्हाला दाखवीत चालेल. अरे तुम्ही सबस्क्राईब होतो आणि या चुलीत आज सीन झाला का चोखून मोकळं येतं ते तिकून हवा चालू आहे. हा सगळा जाळ आहे तेव्हा इकडे निघतो, त्याला जाळच नाही लागत. असा सीन झालाय आपल्या मम्मीचा. तिने इथं करायचं ना या चुलीवर, तिने इथं नवी चूल केली, ती पण वाऱ्या चुली. आता सगळा हवा येऊ राहिली, सर्व बरं तिकडे निघून राहिली. ठीक आहे, आपल्याला आंदण येईल. आईमध्ये ते नीट करून राहिली. चालू आहे ते काम, चालून देऊ आपण. मम्मीचं चालू आहे हे काम, हे पण चालून देऊ आपण. आपण थोडासा मोबाईलला चार्जिंग करतो, मग भेटू. त्यांचं ती गाळून बिळून होऊन जाऊ. पापड्या करायच्या टायमालाच भेटू आता आपण डायरेक्ट. बाज आपल्याला पलंग बाहेर घेऊन, मग बाहेर झोपायला पण मला पलंग बाहेर घेऊ, पण त्याच्या खाली पास राहील. हा पलंग बाहेर काढायचा आपल्याला, काढून घेऊ आता. चाल ना, धर ना, मला बाहेर झोपायला पण काम येईल हा पलंग तसाच. तू धर का पण मी चाल पटकन. टाइमपास तिचा टाइमपासच लय राहतो. तर फायनली आईनं जे करेल होतं तिथं ते झालंय. आता इथं चालू याच वाला खिशी घ्यायची का. पण मी करतो हे झालंय. हलवून दिलं होतं मम्मीने त्यांनी. आता परत पाणी टाकून परत ते शिजलं. आता परत हलू राहिले आईन ते. आता एवढं मला वाटतंय होऊन जाईल. कागद फाडले, इथून कागदात भरायचं, त्या तिथं बाजावरती टाकायचं. आता यांचं आलं येत चालणार थोडं टाइम. आपण डायरेक्ट करायच्या टाइम भेटू. आता पोरांना जे चुलीवरचं होतं ते झालं होतं आणि ते मम्मीने त्यांनी इथं घेऊन आले आणि इथं करून राहील. ते मळायचं काम चालू आहे त्यांचं आलं इथं. मम्मी पहिली इकडून मळून देते, ऐक देते, आई परत इकडून त्याच्यावरती हात टाकते आणि फायनली त्याच्या पापड्या. चला आपण ही बारे पाहून येऊ. मी तुम्हाला नाही दाखवणार कारण की जस्ट 12 पाहून घरी आलो. मम्मीच्या त्यांच्या पापड्या चाललंय उडून. पापड्या उडून चाललंय.
पापडीचा डायरेक्ट पुंगळी झाली डायरेक्ट. आई इडून देऊ राहिली, इथून हे करून. अगं आई त्याच्यावरती बांधून घ्यायचं. आई गोळे करून देऊ राहिली. इथं त्याच्या चांक्या बनवून राहिल्या, इथून त्याच्या पापड्या बनवून राहिल्या. अशा आम्ही चला ते सोल पाहू राहिलो मी. ते बांधावं लागलं, नाही त्या पापड्या सगळ्या उडून जातील. खेळ झाल्याशिवाय आपल्याला कोणतंच काम करणे जात नाही. पोरांनो देऊ बा. अगं मम्मी असंच धरू ना. आताच काय सीन झाला, या पापड्याना वारं सगळं खालून घुस राहिलं, इथून खालून घुसतंय आणि ते सगळं वर उडू राहिलं. बाहेर आणलं. मम्मीचं म्हणणं असं आहे का हे सगळं खाली काढायचं टपामध्ये आणि टपासं उचलून घे. आमचं म्हणणं आहे डायरेक्ट उचलून. मम्मी तुकडे होतील अगं त्याच्यावाले, तुकडे होतील तुकडे. अरे ती एकमेकाला लटकणार नाही का मग. आई चटई घेऊन आली इकडं आणि इकडं बाहेर आणाय. ते सूप कुठं राहू दे अशीच. तर आता वाजले 3 आणि फायनली पोरांनो आपल्या नागलीच्या पापड्या ज्या होत्या त्या झाल्या होत्या. चाल ना मम्मी, ते उन्हात घे. मम्मीच्या मम्मी नागली पापड्या केल्यानंतर डायरेक्ट झोपेल होती इथं खाली झोपेल. मम्मीला घेऊन ठेवलं कारण की बाजीवरती आली आहे सावली. आपल्याला नागलीच्या पापड्या बघू शकता पोरांनो कसे झाले, डायरेक्ट कातणीचे झाले. डायरेक्ट कातणीचे झाले. आई तिकडे झोपेले, मम्मी घरात झोपेले. कुठ ना भाज घे चाल तिकडे. आई याचे तुकडे पाडणार आहे अगं. हा नुकसान झाली आमची वाली पापडे. डायरेक्ट कापणी झाले इड त्या तिथं घेऊ. गाय बाहेर बांधावं लागा आणि गाय कुठून नेणार. त्याला आपण काही करू शकत नाही. आता आपल्याला करणे मला फक्त एवढंच एक आहे का तिचे तुकडे नाही झाले पाहिजे. तुकडे झाले का त्याचा कार्यक्रमच झाला. पण मग आपल्याला जे बारीक झाडे होते ना पोरांनो तिचे तुकडे नाही झाले. जे बारीक होते ना त्याचे डायरेक्ट तुकडे झाले. ये नाही ना ते लय बारीक बारीक केलं त्याच्यामुळे असा सीन झाला तो. फायनली पोरांनो परत एकदा नुकसान झालेलं आहे आपल्याला खूप मोठं. एवढं केलं बिलं पण त्याच्यावाले तुकडे झाले. काही याच्यावरती पण वाळत घालले मम्मीनं. काय चला आता हे सुईला लागलंय. फायनली सुकून जाणार आहे आपल्याला सगळे. काही इथं पण टाकले. फायनली आता सगळे सुकून जातील. आम्ही ते संध्याकाळी मध्ये घेऊ, चहा पाणी पिऊ आणि काय सीन राहतो. तुम्ही ना हाताने जो खेळ केला मम्मी याचा आला. जरास जाड जाड धरला असं ना पापडे एवढ्या भारी आल्या असत्या कमापने. आणि याचे तर डायरेक्ट कातणीचे जाळे झाले. मम्मीनं ताकद लावली असं त्याच्यामध्ये. जे याच्यातले ना ते सगळे इड टाकू राहिले आता मम्मी, जेणेकरून बाजाव आपल्याला सारखे सुकते. भेटू चहा पाणी पिऊ आता, पाहू काय सीन राहतो. वाजले 5:30 आणि फायनली ज्या पापड्या होत्या त्या मम्मीनं गोळा करून आणि टपामध्ये घालेले. काही त्या तिला सुपामध्ये पण आहे. मम्मीला त्यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना जायचंय वावरामध्ये. मम्मी वावरामध्ये आलो होतो. मम्मी ते इथंच निंदत होती, काल जिडं निंदत होते ना तिडच. आता ते चालले घरी. मी झालो गिनी गवत कापायला. त्यांचं जस्ट इतक्यात एक वजभर गवत काढलं. माझ्या वावरात यायचा टाइम, त्यांचा आला घरी जायचा टाइम. आता आपण जाऊ आता असंच वरून जाऊ फिरून. चला गिनी गवत तोडीतो डायरेक्ट. आता वाजले 7 आणि फायनली गिनी गवताची वजे मी घेऊन आलो होतो. आता सीन आज झाला. या ब्लॉगला मी इथं जॉईन करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू उद्या सकाळी. सबस्क्राईब करून टाका.